गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हायकोर्टाच्या मनाईनंतरही मनोज जरांगे मुंबईकडे कूच करणार। सकाळी 10 वाजता जरांगे अंतरवालीहून मुंबईकडे प्रस्थान करणार। राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष। अंतरवाली सराटीत मराठा समाज जमायला सुरुवात। ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज जरांगेंच्या नेतृत्वात मुंबईकडे निघणार। मनोज जरांगेंच्या व्यासपीठावर गणपती बाप्पाची मूर्ती। बाप्पाच्या मूर्तीची पूजा करून जरांगे मुंबईसाठी निघणार। वडीगोद्री फाट्यावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात। मनोज जरांगे यांच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त। मराठा आरक्षणासंबंधीच्या शिंदे समितीला सरकारकडून 6 महिन्यांची मुदतवाढ। मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक। राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। सरकार उलथवण्याची भाषा अयोग्य। आया बहिणींवरील एकेरी भाषा सहन करणार नाही। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीसांच्या आईंबद्दल जरांगेंनी अपशब्द वापरल्याचा आरोप। तर मराठवाड्याची बोलण्याची तशी शैली आहे। मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दरेगावाच्या दौऱ्यावर। शिंदे मूळ गावी गणपतीची प्रतिष्ठापना करणार। जरांगे मुंबईच्या दिशेने येत असताना शिंदे दरेगावाच्या दौऱ्यावर जात असल्याने आता चर्चांना उधाण। उद्धव ठाकरे आज राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाणार। ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरच्या बाप्पाच्या दर्शनाला जाणार। संघ स्वावलंबी, कोणासमोर हात पसरत नाही। संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। राज्यासह देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह। घरोघरी लाडक्या बाप्पाचं जल्लोषात आगमन। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। तर पुण्यात दगडूशेठच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 29 आणि 30 तारखेला मुंबई दौऱ्यावर। लालबागच्या राजासह इतर ठिकाणी गणपतीचं दर्शन घेणार। गणेशोत्सव काळात कुठल्याही परीक्षा होणार नाहीत। उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडून सूचना जारी। अमित ठाकरेंच्या मागणीला यश। मुंबई ते सिंधुदुर्ग रोरो सेवेला केंद्र सरकारकडून परवानगी। मंत्री नितेश राणेंकडून भाऊचा धक्का येथे कोकणात जाणाऱ्या रोरो सेवेची पाहणी। विरारच्या नारंगी फाट्यामधील 4 मजली इमारतीचा काही भाग कोसळला। 15 ते 20 नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती। 9 जणांना एनडीआरएफच्या पथकाने बाहेर काढलं। जम्मू काश्मीरमध्ये सततच्या मुसळधार पावसाने हाहाकार। तावी आणि चुनाब नदीला पूर आल्याने अनेक भागातील जनजीवन विस्कळीत। प्रशासनाकडून शाळांना सुट्टी जाहीर। वैष्णवदेवी यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना। इंद्रप्रस्थ भोजनालयाजवळ झालेल्या भूस्खलनात 31 जणांचा मृत्यू तर 23 जण जखमी। सरकारने वैष्णवदेवी यात्रा थांबवली। अरुणाचल प्रदेशात तवांग हायवेवर भूस्खलन झाल्याची घटना। वाहनावर दरड आणि मोठे दगड कोसळल्याने चालक भयभीत। घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। अमेरिकेने भारतावर लादलेला 50% टॅरिफ लागू। कपड्यांपासून ते मासळी निर्यातीपर्यंत थेट परिणाम होणार। भारतीय उद्योग वर्तुळात आता चिंतेचं वातावरण। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।